शिक्षण क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी एक जबरदस्त बातमी आहे. खास करून ज्यांनी नुकतंच आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि एका चांगल्या प्रतिष्ठित सरकारी नोकरीच्या शोधात आहात, तर मग पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. अनेकांचं स्वप्न असतं की सरकारी कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करायचं, ज्ञानाची सेवा करायची. तुमचंही हेच स्वप्न आहे का? जर उत्तर हो असेल तर तयार राहा, कारण आज आपण अशाच एका मोठ्या संधीबद्दल बोलणार आहोत. स्क्रीनवरचा हा आकडा दिसतोय का? 133. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हा आकडा नेमका आहे तरी काय? थांबा, याचंच उत्तर आता मिळणार आहे. तर हा आकडा आहे नोकरीच्या संधींचा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी तब्बल 133 जागा निघाल्या आहेत. ही खरंच एक खूप मोठी संधी आहे, जी वारंवार येत नाही. ओके, संधी तर एकदम भारी आहे, पण आता मनात येणारा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण यासाठी पात्र आहोत का? चला मग अजिबात वेळ न घालवता पटकन बघूया की यासाठी काय काय निकष आहेत. बघा, यासाठी मुख्यत्वे 2 गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे तुमच्या मास्टर डिग्रीमध्ये कमीत कमी 55% गुण असायला हवेत, आणि दुसरी अट म्हणजे तुम्ही नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे जर या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील तर ही संधी तुमचीच वाट बघतीये. ठीक आहे, पात्रता तर समजली. आता जरा व्यावहारिक गोष्टींबद्दल बोलूया. म्हणजे पगार काय असेल, नोकरीचं ठिकाण कोणतं असेल आणि अर्ज करायला फी किती लागेल, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बरोबर? सगळ्यात आधी पगार. तर त्याची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. ही एक सरकारी नोकरी असल्यामुळे पगार सरकारी नियमांनुसारच मिळणार आहे, जो आकर्षक असतो. तुमच्या करिअरच्या सुरुवातीसाठी ही एक उत्तम आर्थिक सुरक्षितता आहे, नाही का? आता नोकरीचं ठिकाण, तर ही भरती आहे महाराष्ट्रातील सोलापूर शहरात. जे लोक सोलापूर किंवा आसपासच्या परिसरात राहतात त्यांच्यासाठी तर ही अक्षरशः एक सुवर्ण संधी आहे. आणि अर्ज करण्यासाठी लागणारी फी सुद्धा खूप जास्त नाहीये. बघा, जनरल, EWS आणि SEBC प्रवर्गासाठी ती 500 रुपये आहे, तर राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी फक्त 250 रुपये आहे. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, तो म्हणजे वेळ. कारण चांगली संधी दारावर येते, पण ती कायम थांबत नाही. अर्ज करण्याची मुदत ठरलेली आहे, त्यामुळे आता मी जे सांगणार आहे ते जरा लक्ष देऊन ऐका. अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 मार्च 2026 ला सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख आहे 15 एप्रिल 2026. हो, बरोबर ऐकलत, 15 एप्रिल. म्हणजे तुमच्या हातात खूप कमी दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे विचार करत बसू नका. हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवा. उशीर केला तर ही संधी हातातून जाईल. आपण नेहमी म्हणतो उद्या करू, नंतर करू, पण या संधीच्या बाबतीत ही चूक अजिबात परवडणारी नाही. चला तर मग, सगळी माहिती तर मिळाली. आता प्रश्न उरतो की अर्ज करायचा कसा? तुमचं पुढचं पाऊल नेमकं काय असायला हवं ते मी तुम्हाला सांगतो. प्रक्रिया एकदम सोपी आहे. याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही अधिकृत अर्जाची लिंक दिलेली आहे. तुम्हाला फक्त त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अर्ज भरण्याची सगळी माहिती तिथे मिळून जाईल. आणि हो, एक शेवटची पण खूप महत्त्वाची गोष्ट, ज्ञान हे वाटल्याने वाढतं. ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी ओळखीत जर कोणी पात्र असेल तर त्यांनाही याबद्दल नक्की सांगा. तुमचा एक शेअर कोणाच्या तरी करिअरला दिशा देऊ शकतो. तर मग आता बिलकुल वेळ घालवू नका आणि आजच अर्ज करा. कारण काय माहीत, पुढची सरकारी नोकरी तुमचीच असू शकते. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.